मित्रांनो, आजच्या काळामध्ये वांग हा विषय केवळ सौंदर्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट माणसाच्या आत्मविश्वासाशी जोडला गेला आहे. चेहऱ्यावर अगदी लहानसा काळसर डाग दिसला तरी आरशामध्ये स्वतःकडे पाहताना मन अस्वस्थ होतं. लोक माझ्याकडे कसं बघत असतील, माझा चेहरा खराब दिसतोय का, असे विचार नकळत डोक्यात घोळू लागतात. विशेषतः महिलांमध्ये आणि तरुणांमध्ये हा ताण अधिकच दिसून येतो. त्यामुळे अनेक जण कोणताही विचार न करता लगेच उपाय सुरू करतात. लिंबू लावणं, बटाटा चोळणं, इंटरनेटवर सांगितलेल्या घरगुती टिप्स वापरणं किंवा थेट केमिकल युक्त क्रीम्स आणि महागड्या ट्रीटमेंट्सकडे वळणं. सुरुवातीला थोडासा फरक जाणवतो देखील, पण काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे होते आणि निराशा वाढते. खरं सांगायचं झालं तर वांग एका रात्रीत किंवा काही दिवसांत तयार होत नाही. हे डाग म्हणजे शरीरात दीर्घकाळ चाललेल्या काही अंतर्गत प्रक्रियांचा बाह्य परिणाम असतो. पचन नीट न होणं, यकृतावर येणारा ताण, हार्मोनल बदल, झोपेचा अभाव, सततचा मानसिक ताण आणि त्वचेची नैसर्गिक संवेदनशीलता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू एकत्र येऊन वांगाच्या रूपाने चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यामुळे आज उपाय केला आणि उद्या डाग गायब अशी अपेक्षा ठेवणं हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण जेव्हा उपचार फक्त वरवरचे असतात तेव्हा ते थांबवताच डाग परत येऊ लागतात. मूळ कारणांवर कामच झालेलं नसतं आणि समस्या पुन्हा पुन्हा डोकं वर काढते. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तात्पुरते उपाय पाहणार नाही, आपण समजून घेणार आहोत की वांग मुळापासून का तयार होतात, शरीराच्या आत नेमकं काय घडतं ज्याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसून येतो आणि कोणते उपाय खरोखर सुरक्षित, नैसर्गिक आणि दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहेच, पण थोडा संयम देखील मागतो. त्यामुळे तो घाईघाईने न पाहता शांतपणे आणि लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण योग्य समजूत आणि योग्य दिशा हाच वांगावर खरा उपाय ठरू शकतो. मित्रांनो, शरीरावर वांग येण्यामागचं सगळ्यात मोठं आणि दुर्लक्षित कारण म्हणजे शरीरातील वाढलेली उष्णता, विशेषतः पित्तदोष. अनेक लोकांना वर्षानुवर्षे पित्ताचा त्रास असतो, पण ते त्याकडे फारसं लक्ष देत नाही. छातीमध्ये जळजळ होणं, आंबट ढेकरा येणं, तोंडाला कडू चव जाणवणं, लघवीला पिवळसर रंग दिसणं, अंगात सतत उष्णता जाणवणं ही सगळी पित्त वाढल्याची लक्षणं आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात लोक यावर उपाय म्हणून लगेच अँटासिडच्या गोळ्या घेतात. ह्या गोळ्या क्षणिक आराम देतात, जळजळ थांबवतात, पण पित्ताचा मूळ स्रोत जसा आहे तसाच राहतो. हळूहळू पित्त शरीरात साठत जातं आणि त्याचा परिणाम आतून बाहेर दिसू लागतो. आयुर्वेदानुसार पित्त हा उष्ण, तीक्ष्ण आणि दाहक गुणांचा दोष आहे. जेव्हा हा दोष दीर्घकाळ नियंत्रणात न राहता वाढत जातो तेव्हा तो रक्तात मिसळतो. रक्त हे संपूर्ण शरीरात फिरणारं माध्यम असल्यामुळे एकदा का ते दूषित झालं की त्याचा पहिला परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा म्हणजे शरीराचा आरसा आहे आणि चेहऱ्याची त्वचा ही सगळ्यात नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे रक्तातील उष्णता आणि दाह थेट चेहऱ्यावर उतरतो आणि काळसर, जळाल्यासारखे, ठिपक्यांसारखे वांग दिसू लागतात. जसं एखाद्या कापडी पिशवीत आतून निखारे ठेवले तर जिथे कापड पातळ आहे तिथे आधी जळायला लागतं, अगदी तसंच पित्ताचं आणि वांगाचं नातं आहे. म्हणूनच वांगावर फक्त बाहेरून क्रीम, लेप किंवा ट्रीटमेंट लावणं हा अपुरा उपाय ठरतो. कारण समस्या त्वचेवर नाही तर शरीराच्या आत आहे. पित्त शांत करणं, शरीरातील उष्णता कमी करणं आणि रक्त शुद्ध करणं हे वांग कमी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. यासाठी योग्य आहार घेणं, मसालेदार, तिखट, आंबट पदार्थ टाळणं, पाणी पुरेसं पिणं, झोप आणि दिनचर्या सुधार करणं खूप महत्त्वाचं ठरतं. जेव्हा आतून शरीर थंड आणि संतुलित होतं तेव्हाच हळूहळू वांग फिकट पडू लागतात आणि कायमस्वरूपी फरक जाणवू लागतो. त्यामुळे वांगावर उपाय करताना आतल्या कारणांवर काम करणं हीच खरी आणि टिकाऊ दिशा आहे. वांग आणि इतर त्वचेच्या समस्यांमागचं दुसरं मोठं कारण म्हणजे रोज पोट व्यवस्थित साफ न होणं. अनेक लोक ह्याकडे फारच किरकोळ गोष्ट म्हणून पाहतात, पण प्रत्यक्षात हीच समस्या अनेक त्वचा रोगांची मूळ असते. जेव्हा पोट नियमितपणे साफ होत नाही तेव्हा शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर न पडता आतच साठू लागतात. हे टॉक्झिन्स हळूहळू रक्तात मिसळतात आणि रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात फिरू लागतात. शरीराला जेव्हा हे घाणेरडे घटक बाहेर टाकायचे असतात तेव्हा त्वचा हाच एक मार्ग बनतो. परिणामी चेहऱ्यावर वांग, पिंपल्स, काळसरपणा, निस्तेजपणा अशा समस्या दिसू लागतात. म्हणजेच त्वचेवर दिसणारी समस्या ही अनेकदा पोटात सुरू झालेल्या बिघाडाची बाह्य लक्षणं असतात. या सगळ्यात तिसरं आणि तितकंच गंभीर कारण म्हणजे चुकीची स्किन केअर, जी अनेकदा नकळत केली जाते. आजच्या काळामध्ये जाहिराती, सोशल मीडिया आणि पार्लरच्या सल्ल्यांचा इतका प्रभाव आहे की लोक स्वतःच्या त्वचेचा प्रकार समजून न घेता कोणतंही प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करतात.
फेअरनेस, इन्स्टंट ग्लो, डाग गायब अशा आकर्षक शब्दांनी प्रभावित होऊन क्रीम, फेसवॉश, स्क्रब किंवा साबण थेट चेहऱ्यावर लावले जातात. पण वास्तव असं आहे की प्रत्येक व्यक्तीची त्वचा ही वेगळी असते. कोणाची कोरडी, कोणाची तेलकट, तर कोणाची अतिशय संवेदनशील. जे प्रॉडक्ट एका व्यक्तीला चालतं तेच दुसऱ्यासाठी घातक ठरू शकतं. स्वतःच्या त्वचेच्या गरजा न ओळखता केलेली स्किन केअर ही हळूहळू त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. विशेषतः केमिकल युक्त किंवा हार्श प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने त्वचेची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था बिघडते. त्वचेवर असलेला नैसर्गिक तेलाचा थर नष्ट झाला की त्वचा अधिक संवेदनशील बनते आणि बाह्य घटकांचा परिणाम लवकर होऊ लागतो. परिणामी जळजळ, कोरडेपणा, खाज, सूज अशा प्रकारच्या तक्रारी वाढतात आणि आधीच असलेले वांग किंवा डाग आणखी गडद दिसू लागतात. काही वेळा त्वचा वरून स्वच्छ दिसत असली तरी आतून ती कमकुवत झालेली असते. म्हणूनच स्किन केअर म्हणजे जास्त प्रॉडक्ट्स लावणं नव्हे, तर त्वचेला समजून घेऊन सौम्य आणि योग्य घटकांचा वापर करणं आहे. योग्य स्किन केअर केल्याने त्वचा स्वतःच सुधारू लागते, पण चुकीची काळजी घेतल्यास समस्या अधिक वाढत जाते. त्वचेची काळजी घेताना जास्त म्हणजे चांगलं हा विचार टाळणं गरजेचं आहे. शक्य तितके नैसर्गिक घटक वापरणे, घरगुती आणि सौम्य उपायांना प्राधान्य देणे फार महत्त्वाचे आहे. कोणताही नवीन प्रॉडक्ट वापरण्याआधी पॅच टेस्ट करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्वचेला त्याचा त्रास होणार नाही. तसेच चेहऱ्यासाठी हार्श साबण, जास्त फेस येणारे फेस वॉश आणि वारंवार स्क्रबिंग टाळणं गरजेचं आहे. त्वचेला जितकं सोपं, स्वच्छ आणि नैसर्गिक वातावरण मिळेल तितक्या लवकर ती स्वतःला बरी करायला सुरुवात करते आणि हळूहळू डाग, वांग आणि काळसरपणा कमी होऊ लागतो. मित्रांनो, हार्मोनल बदल हे विशेषतः स्त्रियांमध्ये वांग येण्यामागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. स्त्रीच्या आयुष्यामध्ये असे अनेक टप्पे येतात जिथे शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात, जसं की गर्भधारणा, डिलिव्हरी नंतरचा काळ, पाळीतील अनियमितता, PCOD किंवा रजोनिवृत्ती. ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सची पातळी सतत बदलत असते. हे हार्मोन्स त्वचेतील मेलॅनिनच्या निर्मितीवर थेट परिणाम करतात. जेव्हा मेलॅनिन जास्त प्रमाणात तयार होतं तेव्हा त्वचेवर काळसर डाग, पॅचेस किंवा वांग दिसू लागतात. त्यामुळे अनेक महिलांना असं वाटतं की अचानक चेहऱ्याचा रंग बदलतोय किंवा आधी नसलेले डाग दिसायला लागले. पण प्रत्यक्षात ही समस्या शरीराच्या आत चाललेल्या हार्मोनल बदलांचा परिणाम असते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता हार्मोनल औषधांचा वापर केला जातो. गर्भनिरोधक गोळ्या, पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या किंवा काही वेळा PCOD साठी चुकीच्या पद्धतीने घेतलेली औषधं शरीरातील नैसर्गिक संतुलन बिघडवू शकतात. यामुळे हार्मोन्स अधिक अस्थिर होतात आणि त्वचेवरील वांग अधिक गडद होण्याची शक्यता वाढते. काही महिलांमध्ये सुरुवातीला फरक दिसत नाही, पण हळूहळू चेहऱ्यावर काळसरपणा वाढत जातो. म्हणूनच अशा कोणत्याही औषधांचा वापर स्वतःच्या मनाने किंवा कोणाच्या सल्ल्याने न करता तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हार्मोनल असंतुलनाचं मूळ कारण ओळखून योग्य उपचार केले तर अनेक वेळा कोणतेही बाह्य उपाय न करता सुद्धा वांग आपोआप कमी होताना दिसू लागतात. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावाचं नियंत्रण आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेतल्यास हार्मोन्स हळूहळू संतुलित होऊ लागतात. जेव्हा शरीर आतून संतुलित होतं तेव्हा त्वचाही आपोआप सुधारायला लागते. म्हणूनच फक्त क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्सवर अवलंबून न राहता मूळ कारण ओळखून त्यावर काम करणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपणाचं आणि दीर्घकाळ टिकणारा उपाय ठरतो. आतून शरीर शुद्ध करण्यासाठी कडुलिंब हा आयुर्वेदातील अत्यंत प्रभावी, जुना आणि विश्वासार्ह उपाय मानला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर वांग, पिंपल्स, वारंवार होणारी खाज, फंगल इन्फेक्शन, त्वचेवर उठणारे फोड किंवा डाग हे केवळ बाहेरून लागलेल्या संसर्गामुळे होत नाही, तर त्यामागे शरीरातील रक्तदूषितपणा, वाढलेलं पित्त, पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात साचलेली अतिरिक्त उष्णता ही प्रमुख कारणं असतात. मित्रांनो, कडुलिंबामध्ये नैसर्गिकरित्या रक्तशुद्धी करणारे घटक, जंतुनाशक गुणधर्म आणि दाह कमी करणारी शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदात कडुलिंबाला कडू पण अमृतासमान असं मानलं जातं. 7 ते 8 कोवळी कडुलिंबाची पानं निवडून ती स्वच्छ धुणं, त्यात थोडंसं पाणी घालून नीट ठेचून 20 ते 30 मिली रस काढणं हा उपाय अतिशय साधा असला तरी त्याचा परिणाम खोलवर होतो. मित्रांनो, ह्यामध्ये फक्त चिमूटभर शुद्ध हळद मिसळल्याने त्याची औषधी ताकद आणखीनच वाढते. कारण हळद ही स्वतःच एक नैसर्गिक अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहे. हा कडुलिंब आणि हळदीचा रस सकाळी उपाशीपोटी घेण्यामागे विशेष कारण आहे. उपाशीपोटी घेतल्यावर हा रस थेट पचनसंस्थेतून रक्ताभिसरणात मिसळतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करतो. पोट रिकामं असल्यामुळे त्याची औषधी गुण पूर्णपणे शोषले जातात
हा रस घेतल्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका, कारण लगेच अन्न घेतल्यास त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो. सलग 7 ते 10 दिवस हा उपाय केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊ लागते, पित्त दोष शांत होतो आणि रक्त हळूहळू शुद्ध होण्यास सुरुवात होते. याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचेवरील सूज कमी होते, नवीन पिंपल्स येणं थांबतं आणि आधीपासून असलेल्या समस्या हळूहळू आटोक्यात येऊ लागतात. अनेक वेळा लोकांना या काळामध्ये पचन सुधारल्याचाही अनुभव येतो, कारण कडुलिंब पचन संस्थेवरही सकारात्मक परिणाम करतो. कडुलिंब आणि हळद यांचे गुणधर्म केवळ पारंपरिक आयुर्वेदापुरते मर्यादित नाही, तर आधुनिक संशोधनातही त्यांचे फायदे सिद्ध झालेले दिसतात. कडुलिंबात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक त्वचेवर वाढणाऱ्या हानिकारक जंतूंना नष्ट करण्याचे काम करतात, ज्यामुळे पिंपल्स, फंगल इन्फेक्शन, खाज आणि त्वचेवरील संसर्ग कमी होतो. हळदीतील कर्क्युमिन हा घटक सूज, लालसरपणा आणि इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ कमी करण्यास मदत करतो. ह्या दोन्ही घटकांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेच्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळतं. ह्यामुळे त्वचेचं अकाली वृद्धत्व, काळेपणा, पिगमेंटेशन आणि जुने डाग कमी होण्यास मदत मिळते. रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचेचं नैसर्गिक तेज वाढतं, चेहरा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी दिसू लागतो आणि दीर्घकाळ वापरल्यास त्वचेच्या मूळ समस्यांवर उपाय झाल्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे. पण मित्रांनो, हा उपाय करताना काही महत्त्वाची काळजी घेणं अत्यावश्यक आहे, कारण कडुलिंब हे अतिशय प्रभावी औषधी वनस्पती आहे आणि त्याचे अतिसेवन केल्याने पोटदुखी, मळमळ किंवा पचनाच्या इतर तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे हा उपाय नेहमी मर्यादितच करावा. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी कडुलिंबाचा रस घेऊ नये, कारण तो त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. तसेच जर कोणाला आधीपासूनच गंभीर त्वचारोग, मधुमेह, इतर दीर्घकालीन आजार असतील किंवा कोणतेही औषधोपचार सुरू असतील, तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा की कडुलिंबाचा हा उपाय थेट मुळावर काम करतो, त्यामुळे पुढे नवीन वांग किंवा त्वचेच्या समस्या पुन्हा होण्याची शक्यता फारच कमी होते. पण सर्वोत्तम परिणामांसाठी संतुलित आहार, पुरेसं पाणी पिणं, जंक फूड टाळणं आणि त्वचेची योग्य निगा राखणं हे सगळं एकत्र करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बाहेरून लावण्यासाठी जायफळ आणि बदामाचा लेप हा अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक उपाय मानला जातो. जायफळामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचणारे गुणधर्म असतात. त्यामुळे जुनाट डाग, वांग, पिंपल्सच्या खुणा आणि त्वचेवरील असमान रंग हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. बदामामध्ये नैसर्गिक तेल, व्हिटॅमिन ई आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ, लवचिक आणि पोषणयुक्त राहते. कच्च्या दुधामध्ये सहाणेवर जायफळ आणि बदाम उगाळून तयार केलेली मऊ पेस्ट त्वचेला सौम्यपणे पोषण देते, कारण कच्चं दूध त्वचा स्वच्छ ठेवतं आणि नैसर्गिक ग्लो आणायला मदत करतं. हा लेप आंघोळीच्या आधी साधारणतः 10 मिनिटे डागांवर किंवा प्रभावित भागावर लावल्यास जायफळ त्वचेत खोलवर काम करतं, तर बदाम त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतं. नियमितपणे वापर केल्यास त्वचेचा रंग समतोल होतो, डागांची तीव्रता कमी होते आणि त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागते. दुसरा प्रभावी बाह्य उपाय म्हणजे भाजलेल्या मसूर डाळीच्या पिठाचा वापर. मसूर डाळ त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झर आणि सौम्य स्क्रब प्रमाणे काम करते. तुपात हलकं भाजलेलं मसूर डाळीचं पीठ रात्री कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर किंवा डाग असलेल्या भागावर लावल्याने त्वचेवर साचलेली मृतपेशी म्हणजेच डेड स्किन हळूहळू निघून जाते. थोडंसं सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा येतो. या प्रक्रियेमुळे त्वचेचा वरचा थर स्वच्छ होतो आणि डाग हलके होण्यास मदत मिळते. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुतल्यावर डागांवर थोडंसं मोहरीचं तेल किंवा कोरफडीचा गर लावल्याने त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो. मोहरीचं तेल त्वचेतील रक्ताभिसरण वाढवतं, तर कोरफड त्वचेला थंडावा देऊन सूज, जळजळ आणि लालसरपणा कमी करते. मित्रांनो, अंतिम मार्गदर्शन म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की बाहेरून लावायचे उपाय हे सातत्याने आणि संयमाने केले तरच त्यांचा योग्य परिणाम दिसून येतो. कोणताही उपाय 1-2 वेळेत चमत्कार दाखवत नाही, त्यामुळे किमान काही आठवडे नियमितपणे हे उपाय करणं आवश्यक आहे. तुमची त्वचा जर ओव्हर सेन्सिटिव्ह असेल तर आधी थोड्या भागावर चाचणी करून पाहावी. तसेच बाह्य उपायांसोबत योग्य आहार, पुरेसं पाणी पिणं, जास्त तेलकट व जंक फूड टाळणं आणि सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करणंही तितकंच गरजेचं आहे. आतून शरीर शुद्ध करणारे उपाय आणि बाहेरून योग्य निगा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यासच त्वचेवर दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक आणि निरोगी परिणाम दिसून येतो. मित्रांनो, व्हिडिओच्या एंडला काही महत्त्वाच्या सूचना देतोय, त्या नेहमी लक्षात ठेवा.
सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय हे नैसर्गिक आयुर्वेदावर आधारित आणि अनुभवांवर आधारलेले असले तरी प्रत्येक व्यक्तीचं शरीर, त्वचा आणि प्रकृती वेगळी असते हे कधीही विसरू नये. एखादा उपाय एका व्यक्तीला खूप चांगला फरक दाखवतो तर तोच उपाय दुसऱ्यासाठी हळूहळू परिणाम देऊ शकतो किंवा मग कधी कधी अजिबातच योग्य ठरत नाही. त्यामुळे कोणताही उपाय सुरू करण्याआधी स्वतःच्या शरीराचे संकेत नीट समजून घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला आधीपासून कोणताही गंभीर आजार असेल, दीर्घकाळ औषधोपचार सुरू असतील, त्वचेवर तीव्र ॲलर्जी, जळजळ, सूज किंवा जखमा असतील तर स्वतःहून प्रयोग न करता तज्ज्ञ डॉक्टर किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि हार्मोनल उपचार सुरू असलेल्या महिलांनी अशा उपायांबाबत अधिक काळजी घ्यावी. कारण शरीरात चालू असलेली अंतर्गत प्रक्रिया समजून न घेता केलेले उपाय कधी कधी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतात. लक्षात ठेवा की आरोग्य आणि त्वचा यामध्ये सर्वांसाठी एकच उपाय असा कोणताही शॉर्टकट नसतो. दुसरी आणि तितकीच महत्त्वाची सूचना म्हणजे संयम, सातत्य आणि योग्य अपेक्षा. आजच्या काळामध्ये आपल्याला सगळं लगेच हवं असतं, लगेच फरक, लगेच परिणाम आणि लगेच ग्लो. पण शरीर आणि त्वचा ह्या दोन्ही गोष्टी वेळ घेतात. वांग हे काही दिवसांत तयार झालेले नसतात, त्यामुळे ते काही दिवसांत पूर्णपणे नाहीसे होतील अशी अपेक्षा ठेवणं वास्तववादी ठरत नाही. जेव्हा तुम्ही आतून शरीर शुद्ध करणं, आहार बदलणं आणि झोपेत सुधार करणं, पुरेशी झोप घेणं आणि बाहेरून योग्य निगा राखणं हे सगळं एकत्र करता तेव्हा परिणाम हळूहळू पण खोलवर होतो. सुरुवातीला फरक अगदी हलकासा जाणवेल, जळजळ कमी होणं, त्वचेचा ताण कमी होणं, नवीन डाग येणं थांबणं आणि नंतर हळूहळू जुने वांग फिकट पडायला लागतील. त्यामुळे मध्येच उपाय सोडून देणं, सतत उपाय बदलत राहणं किंवा काहीच फरक पडत नाही असं म्हणून निराश होणं टाळावं. त्वचेवरच नाही तर स्वतःच्या मनावरही संयम ठेवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराला समजून घेऊन त्याच्याशी सहकार्य करता तेव्हा बदल केवळ चेहऱ्यावरच नाही तर तुमच्या आत्मविश्वासातही दिसू लागतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.